नरबळी, वन्य प्राण्यांची हत्या अन बंदुकीतील गोळ्या. भोंदू खरात बाबत मोठी अपडेट. भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे आणि या प्रकाराला आणखी एक गंभीर वळण मिळालं आहे. मंडळी, खरातकडून जप्त करण्यात आलेले बंदुकीतील वापरलेल्या गोळींमुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोळ्यांचा वापर नेमका कशासाठी झाला? नरबळीसाठी, कोणाला धमकी देण्यासाठी की वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी? याचा तपास अजूनही बाकी आहे. याच कारणामुळे न्यायालयाने खरातला आणखी 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान खरातच्या फार्म हाऊसवर 21 काडतुसे सापडली आहे. त्यातील 5 काडतुसे वापरली असल्याचे समोर आले आहे आणि इथूनच तपासाला आणखी नवं वळण मिळालं आहे. SITच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं की या शस्त्राचा नेमका वापर कशासाठी झाला हे शोधणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच अनेक पीडित आता समोर येत असून तपासाची व्याप्ती वाढत चालली आहे. सरकारी वकिलांनीही सांगितले की आरोपींकडून लाखोची रक्कम, लॅपटॉप, TVR आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा तपास करणं बाकी असल्यामुळे कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. मंडळी, या प्रकरणामुळे आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. खरातच्या अघोरी कृत्यामागे नेमकं काय दडलं आहे? या गोळ्यांचा वापर नेमका कुठे झाला आणि या सगळ्या मागे अजून कोण कोण आहे? या सगळ्याची उत्तरं पुढील तपासातून समोर येणार आहे. पण सध्या तरी हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललं आहे.